नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. लवकरच मी तुझ्या घरी येईन. उप्स, नाही, आपल्या घरी येईन, ती हसत बोलली आणि तिथून निघून गेली. तो मात्र रागातच तिला पाहत राहिला. शेवटी तो आता त्याचं काम करत बसला, पण कामात मात्र मन नव्हतं लागत त्याचं. त्याची नजर त्या काचेतून बाहेर गेली आणि जानू त्याला काम करताना दिसली. अरे यार, ही मुलगी का ऐकत नाही कोणाचं? तब्येत बरी नाही तर घरीच थांबायचं ना, मग का आली ऑफिसला? तो स्वतःशीच बोलला. पण आता तिला जाऊन विचारू पण शकत नव्हता किंवा हक्काने तिला ओरडू पण शकत नव्हता. बिचारा. आता पुढे जशी सानिका त्याच्या केबिनच्या बाहेर पडली, तिला जानू तिच्या डेस्कवर काम करताना दिसली. तिचा चेहरा तिला मलूल दिसला. तशी एक कुत्सित स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली. हे हाय जान्हवी, सानिका आता जानूच्या टेबलजवळ येऊन बोलली. हाय. जानू, जी आता तिच्या पीसीमध्ये बघून काम करत होती, तिने एकदा मान वर करून तिच्याकडे पाहून बोलली. काय ग, तब्येत बरी आहे ना तुझी? नाही, म्हणजे थोडी रेस्टलेस वाटते म्हणून विचारलं, सानिका नाटकीपणाने बोलली. नाही, बरी आहे मी. जानूने आता तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं. ओके, टेक केअर. सानिका पुन्हा खोटी काळजी दाखवत बोलली आणि तिच्या केबिनमध्ये निघून गेली. जानू मात्र काहीच न बोलता चुपचाप तिचं काम करत बसली होती. मॅडम, सरांनी तुम्हाला आत केबिनमध्ये बोलावलं आहे, एक ऑफिस बॉय येऊन सांगून गेला. तसा तिने एक सुस्कारा सोडला. तिला नव्हतं जायचं त्याच्या केबिनमध्ये, पण इथे ती त्याची एम्प्लॉई होती आणि तो तिचा बॉस, म्हणून जावंच लागलं तिला आत. मे कम इन सर? तिने त्याची परमिशन घेतली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. येस, प्लीज कम इन, तो बोलला. येस सर, तुम्ही बोलावलंत मला? ती त्याच्याकडे न बघताच बोलली. त्याला कळत होतं ती खूपच हर्ट झाली आहे त्याच्या वागण्याने, म्हणून त्याला स्वतःचाच राग येत होता. तू का आलीस आज ऑफिसमध्ये जानू? तुला रेस्टची गरज आहे, तो म्हणाला. नो, आय एम ॲब्सोल्युटली फाईन सर, ती तरी त्याच्याकडे न बघतच बोलली. जानू, लुक ॲट मी, तो बोलला. तसा तिला पुन्हा औंढा आला आणि तिने नाहीमध्ये मान हलवली. जानू, तो काही बोलतच होता की ती मध्येच बोलली. सर, तुमचं झालं असेल तर मी जाते, मला कामं आहेत खूप, ती बोलली आणि निघूनसुद्धा गेली. तो मात्र एकटक पाहत राहिला तिच्या त्या जाणाऱ्या आकृतीकडे आणि त्याने नकारार्थी मान हलवली. संध्याकाळी राज्याध्यक्ष हाऊसमध्ये मॉम किचनमध्ये स्टाफना काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देत होत्या आणि जानू पण तिथेच मॉमसोबत होती. अजून अमित ऑफिसमधून आला नव्हता. आज त्याला लेट झालेलं. जानू, आपण जेवून घेऊया का? अमितला असाही उशीरच होणार आहे, मॉम बोलल्या. चालेल मॉम, जानू बोलली. असंही तिला जेवण तर जाणार नव्हतंच, पण मॉमसमोर पुन्हा काही तमाशा नको म्हणून होच बोलली ती. हाय आंटी, समोरून सानिकाचा आवाज आला. तसे सगळे तिकडे बघू लागले. जानू तर पाहतच राहिली. तिला प्रश्न पडला, इतक्या रात्री ही इथे काय करते? पण तिने पाहिलं तर तिच्या पाठून अमित आणि सूरज सिंघानिया दोघेही आत येत होते. अरे सानिका, ये बाळा. मिस्टर सिंघानिया, प्लीज कम, मॉम बोलल्या. थँक्यू मॅम, पण मला तुम्ही सूरज बोला, मिस्टर सिंघानिया नको, सूरज बोलले. तशा मॉम हसल्या. ओके, मग तू पण मला आंटी हाक मार, मॅम नको, मॉम पण हसून बोलल्या. त्यावर सूरज पण हसले. चला आता जेवायलाच बसा, मी वाढायला सांगते, मॉम बोलल्या. नो आंटी, आम्ही जेवूनच आलो आहोत. ॲक्च्युली मी आता रात्रीच्या फ्लाईटने US चाललो आहे. पुढचा वीक मी तिथेच थांबणार आहे. पण काय आहे ना, सानिकाची कालपासून थोडी तब्येत बरी नाही आहे, म्हणून तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही मी. तिची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. ती इथे तुमच्या फॅमिलीसोबत कम्फर्टेबल फील करते, म्हणून मी मिस्टर राज्याध्यक्षांशी बोललो.
तर ते म्हणाले की त्यांची काहीच हरकत नाही आहे तिला इथे 1 वीक राहू द्यायला. जर तुम्ही पण परमिशन दिली तर बरं होईल, सूरज बोलले. तसं जानूने एक जळजळीत कटाक्ष अमितवर टाकला, पण त्याने मात्र नजर चोरली तिच्याकडून. अरे हे काय विचारणं झालं का? परमिशन काय मागता? सानिका मुलीसारखीच आहे माझ्या, राहू दे की तिला इथे. जितके दिवस राहायचे असेल तितके दिवस, मॉम एकदम हसून बोलल्या. थँक्यू सो मच आंटी, सूरज बोलले. अहो थँक्यू काय त्यात, यू आर मोस्ट वेलकम, मॉम बोलल्या. त्यावर सूरजने पण स्माईल दिली. ओके देन, बाय डिअर अँड टेक केअर, सूरज सानिकाला हक करून बोलले. मग सगळ्यांचा निरोप घेऊन ते निघून गेले. कमलाताई, सानिकासाठी खालची गेस्ट रूम रेडी करा, अमित बोलला आणि सरळ वर निघून गेला. तशी जानू पण त्याच्या मागे गेली. सानिका मात्र रागाने त्याच्याकडे पाहत होती, कारण तिला त्याच्या बेडरूमच्या बाजूची रूम हवी होती. पण तिकडे मॉम डॅड असल्यामुळे ती काही बोलूच शकली नाही. तिला त्यांच्या नजरेत चांगलं राहायचं होतं. काय दाखवायचंय तुम्हाला हे सर्व करून? रूममध्ये आल्या आल्यास जानूने त्याच्यावर नजर रोखली होती. कशाबद्दल बोलतेस तू? तिच्याकडे न बघताच बोलला तो. ओ खरंच? तुम्हाला नाही माहीत मी कशाबद्दल बोलते ते? तिला घरी का घेऊन आलात तुम्ही? तिने चिडून विचारलं. थोड्या दिवसांची गोष्ट आहे जानू, त्यानंतर जाणार आहे ती घरी, तो शांत राहूनच बोलला. पण मला ते थोडे दिवस पण ती ह्या घरात नको असेल तर? तिने प्रश्नच केला त्याला. पण त्याने मात्र तिला काहीच उत्तर दिलं नाही आणि सरळ बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला तो. तसा तिला अजूनच राग आला त्याचा. तो जसा बाथरूममधून बाहेर आला ती त्याला बेडवर काल फुगवून बसलेली दिसली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. ती त्याच्याकडे पाहत होती, पण त्याने मात्र तिच्याकडे पाहिलंच नाही आणि त्याचा मोबाईल घेऊन तो बाहेर जाऊ लागला. पण ती उठली आणि तिने त्याचा रस्ता अडवला. तुम्ही तिला इथून जायला सांगणार आहात की नाही? तिने चिडूनच विचारलं. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला, कारण त्याला आज त्याची जानू जरा वेगळीच भासत होती. आज जरा जास्तच हट्ट करत होती ती. हे बघ जानू, थोड्या दिवसांनी ती जाणारच आहे, ती गेस्ट आहे आपली, सो प्लीज असं काही बोलू नकोस, तो तिला समजावत होता. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तिला इथून जायला सांगणार आहात की नाही? तिने पुन्हा विचारलं. जानू, किती हा हट्ट? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तो पण आता चिडला. ठीक आहे, जर तुम्हाला तिला नाही घालवायचं असेल तर मग घेऊन बसा तुमच्या गेस्टला, पण मी चालले, जानू बोलली आणि तिने वॉर्डरोबमधून तिची बॅग काढली आणि ती त्यात तिचे कपडे पॅक करू लागली. पण तिला तसं बघून त्याच्या हृदयात मात्र कळ उठली. जानू काय करतेस? बॅग का पॅक करत आहेस तू? कुठे चाललीस तू? त्याने खूपच अस्वस्थपणे विचारलं. ज्याची भीती वाटत होती तेच होत होतं, म्हणून तो अस्वस्थ झाला होता. मी कुठे का जाईन? तुम्हाला काय फरक पडतो? ती बॅग पॅक करतच बोलली. जानू प्लीज, हा काय वेडेपणा आहे? प्लीज थांबव हे सर्व, तो खूपच काकुळतीला येत बोलला. नाही, तुम्हाला जे वाटतंय ते आणि तेच करता ना तुम्ही? मग आता मला जे वाटतंय ते मी करणार आहे. तुम्ही माझे आधीचे मीत नाही आहेत. माझा मीत माझ्याशी असं कधीच वागला नव्हता. तुम्हाला माझ्या फिलिंग्सची कदर नाही आहे, मग का राहू मी इथे? ती पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली, तसं त्यालाच रडू आलं. जानू प्लीज नको असं करू, तो बोलला. मग सांगा त्या सानिकाला की तिच्या घरी जा म्हणून, ती बोलली. तसा तो गप्प झाला. मी सूरज सिंगाने याला शब्द दिलाय जानू, असा परत कसा फिरू? तो बोलला. ठीक आहे, मग तुमचा शब्द पाळा तुम्ही, ती बोलली आणि बाहेर जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात पकडला. जानू, त्याची पाणावलेली नजर तिच्या काळजाला भिडली, पण तरी तिने स्वतःला स्ट्रॉंग केलं. डोंट वरी मिस्टर अमित राज्याध्यक्ष, मी फक्त ह्या तुमच्या बेडरूममधून बाहेर जाते, घरातून नाही. कारण तुम्हाला माझी नसली तरी मला तुमची आणि मॉम डॅडची पर्वा आहे. मी ह्या घरातच असेन, पण तुमच्या बेडरूममध्ये नसेन. अशीही तुम्हाला माझी गरज नाही आहे. मी पाहिले इतक्या दिवसात. मग इथे तुमच्यासोबत असूनही दूर राहण्यापेक्षा मी गेस्ट रूममध्ये राहीन ना, म्हणजे कसं माझ्या मनाला पण तेवढ्या कमी वेदना होतील, ती बोलली आणि बाहेर निघून पण गेली.
तो मात्र आता खाली बसून पडला, एकदम निराश. ज्याची भीती होती ते घडलं होतं. पण त्यातल्या त्यात एक चांगलं होतं की ती घर सोडून गेली नव्हती, फक्त बेडरूममधून निघून गेली होती. इथे सानिकाने जानूला तिची बॅग घेऊन बाजूच्या गेस्ट रूममध्ये जाताना पाहिलं होतं. तिच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा पाहिले होते आणि ती मनातल्या मनात खूपच खुश झाली होती. तिला जे हवं होतं ते साध्य होताना दिसत होतं तिला. आता सानिकाला राज्याध्यक्ष विलामध्ये येऊन 4 दिवस होत आले होते. अमित आणि जानू ह्या 4 दिवसात क्वचितच एकमेकांशी बोलले होते. ऑफिसमध्येही जानू अमितला अवॉइड करत होती. मॉम डॅडना अजून तरी माहीत नव्हतं ते वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात, कारण पूर्ण दिवस ते ऑफिसमध्ये असायचे आणि फक्त रात्री झोपताना वेगवेगळ्या रूममध्ये झोपत असायचे. आणि मॉम डॅड त्यांच्या आधीच झोपत असल्यामुळे त्यांना काही कळलं नव्हतं त्याबद्दल. अमितला ती इतकी मोठी बेडरूम आता खायला उठली होती, जानूशिवाय. आधी तर ठीक होतं, ती निदान बाजूला तरी असायची, पण आता तर ती रूममध्येच नव्हती, म्हणून त्याला झोप पण लागत नव्हती. इथे सानिका खूप खुश होती. ती त्यांना दोघांना वेगळं करण्यात यशस्वी झाली होती. ती रोज बघत होती ते दोघेही चकार शब्द बोलताना दिसले नव्हते तिला. आता सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. अमित, बर्थडे सेलिब्रेशनचं काय ठरवलंय तू? म्हणजे घरीच करायचा की मग ग्रँड करूयात? पुढच्या आठवड्यात अमितचा बर्थडे होता, त्याबद्दल त्याला मॉम विचारत होत्या. तसं त्याने नजर वर करून जानूकडे पाहिलं, पण तिने मात्र नजर फिरवली. सानिका हे सगळं पाहत होती आणि आतल्या आत खुश होत होती. मॉम, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, माझी काहीच हरकत नाही आहे, तो बोलला. बरं ठीक आहे, मग ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन करूयात आपण. मागची 2 वर्षे मी नव्हते, पण आत्ता मला माझ्या अमितसाठी छान बर्थडे प्लॅन करायचा आहे, मॉम भाऊक होत बोलल्या. तसं सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी जमा झालं, अर्थात सानिका सोडून. ठरलं तर मग अमितचा बर्थडे ग्रँड सेलिब्रेट होणार, सानिका बोलली. तशी जानू मात्र रागाने तिच्याकडे पाहू लागली. आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. अमित तिथेच बसून होता. जानूने किचनमधून पाण्याची बॉटल घेतली आणि ती वर जाऊ लागली, पण तिने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला, तर तो केविलवाण्या चेहऱ्याने तिच्याकडेच पाहत होता. पण तिने मात्र त्याला एक रागीट लूक दिला आणि भरभर पायऱ्या चढून तिच्या रूममध्ये निघून गेली ती. आज 4 दिवस झाले होते त्याच्याशी न बोलून. कशी जगली असेल ती त्याच्याशिवाय ते तर तिलाच माहीत. झोप काही लागत नव्हतीच त्याच्या मिठीशिवाय, पण तरी अट्टहास करून गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली होती ती. इथे अमितने मात्र नाराजीनेच मान खाली घातली आणि त्याच्या रूममध्ये निघून जाऊ लागला. बिचारा थकला होता हे सगळं मॅनेज करून. एकदाचं हे सगळं संपून टाकावं असं वाटत होतं त्याला. तो आता त्याच्या रूममध्ये आला, पण तो जसा त्याच्या रूममध्ये शिरला, सानिका पटकनच त्याच्या रूममध्ये आली. तसा तो दचकलाच. तू इथे काय करतेस? बाहेर निघून जा इथून, तो चिडूनच बोलला. अरे चिल अमित, किती चिडतोयस? ती एकदम फ्लर्टी मूडमध्ये बोलली. तसा तो अजूनच चरफडला. सानिका निघ, तो चिडूनच बोलला. आवाज खाली, ओके? ॲक्च्युली मला काहीतरी हवं आहे तुझ्याकडून, म्हणून मी इथे आली आहे. आज 4 दिवस झाले अमित, पण तू काही माझ्याजवळ आलासच नाही, ती लाडात येत बोलली. व्हॉट डू यू मीन? त्याने न समजून विचारलं. तशी ती हसली. तू जितका दाखवतोयस तितका भोळा नक्कीच नाही आहे अमित, पण तरीही मी तुला स्पष्टच सांगते, तुझा बर्थडे आहे पुढच्या वीकमध्ये, पण मला त्याचं रिटर्न गिफ्ट आधीच हवं आहे, ती हसत बोलली. म्हणजे? त्याने विचारलं. म्हणजे हेच की आय वॉन्ट टू रिलीव्ह दॅट नाईट आय स्पेंट विथ यू इन दिल्ली. मला दिल्लीत तुझ्यासोबत घालवलेली रात्र पुन्हा एकदा जगायची आहे, ती बोलली. तसा तो डोळे फाडून तिच्याकडे पाहू लागला. शट युअर माउथ, ओके? पुन्हा जर असं काही बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल तुझ्यासाठी, तो जोरातच ओरडला. त्याच्या डोळ्यातून आता आग बाहेर पडत होती. मी बोलेनही आणि तुला माझ्यासोबत ते सगळं करायला भागही पाडेन, ती कुत्सित हसत बोलली. आय विल किल यू बास्टर्ड, तो रागातच बोलला. तू माझं काहीच करू शकत नाही. मी फक्त सानिका नाही आहे, तर मिसेस सानिका सूरज सिंघानिया आहे.
लक्षात ठेवायचं, ओके? ती बोलली. तसा तो पुन्हा तिला रागात बघू लागला. आय वॉन्ट टू फील यू वन्स अगेन. यू वेअर सो हॉट दॅट नाईट. आजचा दिवस आहे तुझ्याकडे. मी जे सांगते त्यासाठी रेडी व्हायचं. नाहीतर तुझ्या बायकोला तुझं खरं रूप काय आहे ना ते मी दाखवेन. मग आयुष्यभरासाठी तिच्यापासून दूर जायचं, ओके? मी थोड्या वेळाने येईन. मला तुझा निर्णय सांग. ती बोलली आणि निघून गेली. तशी त्याने रागाने हाताची मूठ आवळली. आता मात्र तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला काहीच कळत नव्हतं काय करू. जे त्याच्या हातून घडलं होतं ते चुकून घडलं होतं. पण आत्ता तिची जी डिमांड होती ती कशी पूर्ण करणार होता तो? त्याच्याने होणारच नव्हतं ते. त्याच्या जानूशिवाय दुसऱ्या कोणत्याच स्त्रीसाठी त्याच्या मनात ह्या भावना कधीच आल्या नव्हत्या आणि येणारही नव्हत्या. जे ह्याआधी घडलं ते नशेमध्ये असल्यामुळे घडलं होतं. त्याचंच ओझं घेऊन फिरत होता तो. त्याच्या जानूला नजर देऊ शकत नव्हता. स्वतःच्या नजरेत खाली उतरला होता. मग पुन्हा पुन्हा तोच अपराध कसा करू शकणार होता तो? त्याला आता मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. इतका निराश तो कधीच झाला नव्हता त्याच्या आयुष्यात. जानूशिवाय अपूर्ण होता तो. आणि आत्ता पुन्हा एकदा तिला धोका नक्कीच द्यायचा नव्हता त्याला. पण तिच्यापासून दूरही जायचं नव्हतं. तो त्याच्या डोक्याला गच्च पकडून खाली फ्लोअरवर बसला होता. बराच वेळ तसाच बसला तो आणि त्याने काहीतरी ठरवलं. तो उठला आणि रूमच्या बाहेर आला. आधी त्याने त्याच्या मॉम डॅडच्या रूममध्ये डोकावलं तर ते दोघेही शांत झोपले होते. त्यांना एकदा पाहून तो जानूच्या रूमपाशी आला. त्याने हळूच दार ओपन केलं तर जानू त्याला पाठमोरी झोपलेली दिसली. तिला एकदा पाहायचं होतं त्याला, मिठीत घ्यायचं होतं. पण डोळ्यात आसवांची गर्दी जमा झाली होती आणि हुंदका कधीही बाहेर पडू शकत होता. म्हणून तसाच पाठमोरी तिला डोळे भरून पाहिलं त्याने आणि आल्या पावली तो तिथून निघाला आणि त्याच्या बेडरूममध्ये आला. पुन्हा जीवाच्या आकांताने रडत होता. सगळा अंधार येत होता डोळ्यांसमोर. जानूला पण काही सांगू शकत नव्हता. जानू आधीच किती चिडत होती सानिकावर. जर तिला हे कळलं असतं की मी तिचा विश्वासघात केलाय तर ती तर मरूनच गेली असती. कुठेच कोणताच रस्ता दिसत नव्हता. अमित राज्याध्यक्ष आज खचला होता. स्वतःचं प्रेम नव्हता वाचवू शकत तो. असंच वाटत होतं त्याला. डिप्रेशनमध्ये गेला होता. त्या नैराश्यातच त्याने त्याच्या वॉर्डरोबमधून त्याची गन काढली आणि डोक्याला लावली. आता सगळं संपलंय. आय एम सॉरी जानू. मी तुझा चांगला नवरा नाही बनू शकलो. मी विश्वासघात केलाय तुझा. धोका दिलाय तुला. आय एम सॉरी मॉम अँड डॅड. मी तुमचा चांगला मुलगाही नाही बनू शकलो. जमलंच तर मला माफ करा. त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि डोळे मिटले. थोड्याच वेळात गनचं ट्रिगर दाबलं आणि गोळी झाडल्याचा आवाज झाला. सॉरी, पण हे लिहिणं जरुरी होतं. तरीही म्हणेन, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.